आज रात्रभर पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाईट शेटेवस्ती येथील पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही प्रशासन म्हणून पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती विद्याताई मोहिते असतील, जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट, बीडीओ साहेब विशालजी शिंदे साहेब, बांधकाम विभागाचे आदरणीय कचरेराव साहेब, पंचायत समितीचे आमच्या सहकारी सारिकाताई गोगावले, पाईटचे सर्व सरपंच, या भागातील सर्व उपसरपंच, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशासनाच्या माध्यमातून आमदार साहेबांनी सकाळी सूचना केल्या आणि ज्या ज्या ठिकाणी पश्चिम भागामध्ये दुर्घटना घडलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आज ज्या पावसामुळं पराळे असेल, ऐरे असेल, या गावांचा संपर्क तुटलेला आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण धोकादायक प्रवास करू नका। ज्या ठिकाणी आपण सुरक्षित असाल त्याच ठिकाणी राहा। या ठिकाणी पश्चिम भागातील भात कातरांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचे सुद्धा पंचनामे करण्याची सूचना सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे आपण त्वरित पंचनामे करून घ्यावेत। शासनाकडे आम्ही या नुकसान भरपाईसाठी दाद मागणार आहोत। तरी माझी सर्वांना विनंती आहे, आपण आपापली काळजी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी राहावं। धन्यवाद। त्या ठिकाणी पाईट शेटेवस्ती येथील बंधारा फुटल्यामुळं आहिरे, तोरणे आणि पराळे या ठिकाणी येण्या जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे। त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडचण होत आहे। आत्ताच एक दादा दूध घालण्यासाठी गेले आणि टू व्हीलर पाण्यामध्ये घातली। मग अशा वेळेस त्रास होतो, कारण आता शेलूच्या पुलावरून पण एक रात्रीचा युवक गेला आणि तो वाहून गेला। नागरिकांना माझी विनंती आहे की पाण्याचा फ्लो पाहून किंवा सतर्कपणे राहा, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे स्वतःला जपा, पाण्यामध्ये जाण्यासाठी पासून स्वतः सावध राहा किंवा टाळा।